लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि संदेशाचे नोटिफिकेशन व आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण आपले लक्ष एका विषयाकडे लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, स्मुर्ना मंडळीचे दुसरे युग। अर्थात हा संदेश महत्त्वाचा संदेश आहे आणि स्मुर्ना युगामध्ये काय गोष्ट घडली ख्रिस्ती लोकांबरोबर। योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताने पात्म नावाच्या बेटावर 7ही मंडळीच्या दूतांना पत्र लिहिण्यास सांगितले। आज आम्ही आमचं लक्ष स्मुर्ना युगात काय हे पत्र योहानाद्वारे त्या स्मुर्ना युगातील दूताला लिहिण्यात आलेले आहे त्याकडे आम्ही आज आमचं लक्ष लावणार आहोत। आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय याचं वचन 8 ते 11 मी आपणा पुढे वाचत आहे। स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी मानवितात पण केवळ सैतानाची सभा आहेत असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे। तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको। पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपयष्टेत जातील। मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन। आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको। जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांनाही या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। अर्थात आज आम्ही दुसरे मंडळी युग म्हणजे स्मुर्ना या युगावर अभ्यास करणार आहोत। अर्थात या मंडळी युगाचा काळ जो होता हा इसवी सन 170 ते इसवी सन 312 हा होता। या मंडळी युगाचा संदेशवाहक हा इरेनियस हा होता। हा एक ग्रीक व्यक्ती होता। स्मुर्ना शहरातील लिओन मध्ये त्याचा जन्म झाला होता। अर्थात इरेनियस हा पॉलिकार्प नावाच्या बंधूच्या अधीन राहून शिकला होता। इरेनियस याने निकलाइताच्या कृत्यांचा द्वेष करण्यासाठी पाखंडी मतांविरुद्ध खूप काही लिहिले, म्हणून इरेनियस प्रामुख्याने त्याच्या ज्ञानवादाच्या खंडनासाठी प्रख्यात व्यक्ती होता। त्याने देवाच्या वचनाचा योग्य अनुवाद केला आणि ख्रिस्ती विश्वासाचे स्पष्टीकरण करून त्याचे संरक्षणही केले। प्रत्येक मंडळी युगांतील संदेशवाहक म्हणजे दूत हे कसे मिळाले असतील? देव जो सार्वभौम आहे त्याने हे पाहिले की नवीन कराराचा इतिहास हा हरवायला नकोय, जसा जुन्या कराराचा इतिहास ही हरवायला नको होता। म्हणूनच तर आज आम्हाला जुन्या कराराची पुस्तकं आढळतात, कारण बायबल मधील पुस्तकांच्या अनेक गुंडाळ्या सापडल्या होत्या। पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणजे आर्किओलॉजिस्ट यांना ते सापडले व त्याचा अनुवाद केला गेला। म्हणून बायबलच्या इतिहासावर स्पष्टीकरण देणाऱ्या कॉमेंट्रीज आज उपलब्ध आहेत। अर्थात त्या व्यक्तींच्या इतिहासाबद्दल वाचले जे वेगवेगळ्या युगात आले, त्यांचा तपशील पारखण्यात आला व जे देवाच्या वचनाच्या नमुन्यात स्पष्ट बसले ते त्या युगाचे संदेशवाहक दूत ठरले गेले। कोणताही संकोच न बाळगता इरेनियस हा संदेशवाहक प्रभूने स्मुर्ना युगाचा दूत म्हणून त्याला उच्च केले व ते स्थान त्याला दिले। हा पॉलिकार्प नावाचा एक महान संत व विश्वासाच्या योद्ध्याचा एक शिष्य होता, परंतु पॉलिकार्प हा निकलाइताच्या शिकवणुकीचा भेद समजू न शकल्या कारणाने तो संस्थेच्या अधीन झाला व सैतानाची धूर्त युक्ती तो समजला नाही। परंतु इरेनियस तसा नव्हता, त्याने निकलाइताच्या संस्थेविरुद्ध झुंज दिली। त्याच्या जीवनाचा इतिहास व त्याने प्रभूची केलेली सेवा
त्याने देवाचे वचन जे शुद्ध आणि मूळ वचन ते स्पष्टपणे शिकविले. देवाने त्याचा आदर केला. देवत्वाविषयी त्याच्याकडे स्पष्ट समज होती. तो देवाच्या वचनाला चिकटून राहिला. त्याच्या सेवकाईच्या द्वारे देवाचे सामर्थ्य प्रकट केले व तो या स्मुर्ना युगासाठी संदेशवाहक असा एकदम योग्य व्यक्ती ठरला. अर्थात स्मुर्ना या शब्दाचा अर्थ काय आणि त्याचे काय महत्व आहे या युगासाठी ते आम्ही पाहूया. स्मुर्ना हे शहर इफिसच्या थोडे उत्तरेला व स्मुर्ना आखाताच्या तोंडाशी आहे व ते उत्तम बंदर असल्यामुळे निर्यातीसाठी व्यापारात सुप्रसिद्ध होते. स्मुर्ना या शब्दाचा अर्थ आहे कडू. अर्थात हा शब्द मायरा म्हणजे गंधरस यांतून आला आहे. अर्थात मृतांच्या शरीरांसाठी जो मसाला लावीत तो गंधरस. अर्थात स्मुर्ना या शब्दामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने निगडित आहेत. एक म्हणजे कडू युग आणि दुसरं म्हणजे मृत्यू. अर्थात एका खऱ्या मंडळीत ही खोटी द्राक्षलता हळूहळू करून कडूपणा वाढवीत गेली खऱ्या द्राक्षलतेमध्ये. कारण या खोट्या द्राक्षलतेमध्ये मृत्यूचे बीज होते. ते एवढे फोफावून वाढले की खरी द्राक्षलता खरी ख्रिस्ताच्या मंडळीला झटका बसून ती निर्बळ झाली आणि पेंटिकॉस्टच्या नंतर काही वर्षानंतर ते अबाधित सत्य त्यांच्यापासून गळून गेले. ती मंडळी ही बदलून तिला संस्थेचं स्वरूप प्राप्त झालं आणि संस्थेच्या वाढीला फार मोठा वेग आला. पवित्र आत्म्याचे नेतृत्व घालवून दिले व देवाच्या वचनांची जागा रूढी, परंपरा आणि मानव निर्मित विधी यांनी घेतली. प्रकटीकरण 2:8 मध्ये आम्ही पुढे पाहतो, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो. अर्थात येथे कोणीतरी एक मनुष्य बोलत आहे जो मेला होता आणि तो जिवंत झालेला आहे. तो बोलत आहे, तो हा संदेश देत आहे. जो पहिला व जो शेवटला हे शब्द अनंततेला दर्शवितात. पहिली गोष्ट दर्शविते की तो जन्मला होता आणि शेवटची गोष्ट दर्शविते की तो मेलाही होता आणि तरीही तो जिवंत आहे. अर्थात हा स्वतः देव आहे. आदम जो मनुष्य त्याने मृत्यूकडे संपूर्ण मानव संतानाला नेले, परंतु हा तो मनुष्य येशू याने स्वतःवर आम्हा सर्वांचा मृत्यू घेऊन त्याने अनंत जीवनाचे दान प्रदान केले संपूर्ण मानव जातीसाठी. आणि तोच हा येशू ख्रिस्त येथे बोलत आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त 7 समयीमधून फिरत होता. त्या 7 ही मंडळी युगांतील मुक्ती पावलेल्याबरोबर येशू स्वतः चालत आहे. त्याला आपल्या मंडळीची फार काळजी आहे म्हणून तो मुख्य मेंढपाळ म्हणून त्यांच्यावर पहारा देत चालत आहे. कारण ते त्याचे आहेत. स्वतःच्या रक्ताने मंडळी त्यांनी विकत घेतली आहे. तोच एकमात्र देवाच्या मंदिराचा मालक आहे. प्रत्येक युगात प्रभू येशूने चेतावणीही दिली व मंडळीचे सांत्वनही केले. अर्थात खोट्या द्राक्षलतेला चेतावणी दिली आणि खऱ्या द्राक्षलतेची म्हणजे ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीचे सांत्वन केले. हा खरा सर्व समर्थ देव आहे. म्हणून पुढे वचन म्हणते, प्रकटीकरण 2:9, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. अर्थात हे युग फार संकटाचे होते. पहिल्या युगात जे दुःख भोग, जो छळ होता, त्याहून तो सर्वाधिक वाढला दुसऱ्या युगामध्ये. अर्थात प्रत्येक युगामध्ये जगभरामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यात आलेला आहे. परंतु या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. अर्थात प्रभू हे जाणतोय की छळ व दुःख भोग संकटांतून ही मंडळी जात आहे. तरी प्रभूने ते संकट दुःख भोग हे काढून घेतले नाही. अर्थात देव आपल्या लोकांना दुःख भोगताना पाहत असतो. आम्हाला असे वाटू शकते की तो न्यायदेव असे का करू शकतो व ही गोष्ट कित्येकांना अडखळण्याचा धोंडा ठरते. अर्थात हा देवाचा संकल्प आहे. कारण ते देवाचे निवडलेले आहेत. तो देव आहे जो आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे व सत्यावरील विश्वासाच्या द्वारे त्यांना तारतो. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय याचं वचन 32 ते 34 मी आपणापुढे वाचत आहे. पूर्वकाळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. कधी विठंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झाला. कारण बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता
आपल्या जवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. 35 वचन, म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय याचं वचन 2 ते 4 म्हणते, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो स्मुर्ना युगांतील विश्वासी लोकांना हे कळविण्यात आलेले आहे की त्यांनी सहनशील राहावे, दुःख भोगावे, कारण त्यांना अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी ही देवाची त्यांच्याविषयी योजना आहे. म्हणून देव त्या मार्गांतून त्यांना घेऊन जात आहे. तो कदाचित तुम्हाला पौलाप्रमाणे मृत्यूच्या स्वाधीन करील किंवा इयोबाप्रमाणे तुम्हावर दुःख भोग पाठवील. अर्थात हा निर्माणकर्त्याचा हक्क आहे, तो सार्वभौम आहे. या सर्व मागे त्याचा उद्देश व योजना आहेत, कारण दुःख सहनाच्या द्वारे तो आपल्या मंडळीला परिपूर्ण करू इच्छितो. योबाला दुःख सहनाने त्याने परिपूर्ण केले. स्वतः देव जेव्हा मानवी देहात आला त्याला दुःख सहनाने परिपूर्ण करावे हे ठरविले होते. म्हणून येशू ख्रिस्तही त्या दुःख भोगांतून गेला. इब्री लोकास पत्र 5 अध्याय 8 ते 9 वचन असे म्हणते. अर्थात देव जो मानव स्वरूपात आला होता त्या प्रभू येशूचे संपूर्ण चारित्र्य हे दुःख सहनाने परिपूर्ण केले गेले. म्हणून संत पौलाला हे प्रकटीकरण देवाने दिले की ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा काही भाग, वाटा, अंश हा त्याच्या मंडळीसाठीही बाकी ठेवलेला आहे. यासाठी की ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे परीक्षा आणि दुःख भोगांतून ख्रिस्ती लोक परिपूर्णतेला पोहोचावेत. प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर दुःख भोगावे. रोमकरसपत्राचा 8 अध्याय याचं वचन 16 आणि 17 मी आपणापुढे वाचत आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले तर वारिसही आहोत. जर देवाची मुले आहोत तर देवाचे वारिसही आहोत. म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. अर्थात ख्रिस्ताचं जे काही दुःख ख्रिस्ताच्या मंडळीसाठी, जी ख्रिस्ताची अर्धांगिनी, तिच्यासाठी काही दुःख भोग बाकी आहे, आणि त्या दुःख भोगांतून 7ही मंडळी युगांतील कलिसियाला, मंडळीला जावे लागणार आहे. आणि हा जो स्मुर्ना युगाचा काळ होता, फारच दुःखांतून ख्रिस्ती लोकांना जावे लागले. आम्ही दुःख भोगले नाही तर त्याच्याबरोबर राज्य करू शकत नाही, कारण त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी दुःख भोग, छळ यांतून आम्हाला जाणे आहे. कारण चरित्र हा एक विजय आहे, हे दान नाहीये. कोणीही चरित्रहीन व्यक्ती राज्य करू शकत नाही, कारण अशा चरित्रहीन व्यक्तीचा अधिकार हा सैतानी ठरतो. परंतु जर त्याच्याकडे चारित्र्य चांगले आहे तर तो राज्य करण्यास योग्य ठरतो. आणि प्रभू येशू आम्हाला त्याचे स्वतःचे राजासन देऊ इच्छितो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हटले की मी जसा विजय मिळवून पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवेल त्याला मी माझ्या राजासनावर बसू देईन. अर्थात ही आम्हासाठी संधी व एक आव्हान आहे की आम्ही विजयी व्हावे. म्हणून आमच्यावर गुदरणारे तात्कालिक संकट हे आमच्यासाठी फार मोठा सार्वकालिक गौरवाचा भार निर्माण करीते. व अशा प्रकारच्या संकटांतून, दुःख भोगांतून ख्रिस्ताचे चरित्र आमच्यात निर्माण करण्यासाठीच हे घडत असते. म्हणून देवाचं वचन म्हणते की ज्यांना ज्यांना देव पसंत करून स्वीकारतो पुत्र म्हणून, त्यांना तो फटकेही मारतो. म्हणून इथे आम्ही पाहतो की ही गोष्ट दुःख भोग स्मुर्ना युगांतील संत जनाबाबत घडली. कोणतेही युग दुःख सहनाशिवाय नव्हते. कोणताही खरा विश्वासी दुःख भोगाविरहित नसतोच, कारण हे देवाकडून आहे. ही देवाची इच्छा आहे व ती आवश्यक आहे. ख्रिस्त हे सत्य आम्हाला शिकवू इच्छितो. मत्तेकृष्ण वर्तमान 5 अध्याय 11 आणि 12 वचन मी आपणापुढे वाचत आहे. डोंगरावरील प्रवचनात प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले? माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. लक्षात घ्या, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. अनेक वेळेला छळ केल्यावर लोक दुःखी होतात,
आणि आम्ही मनुष्य आहोत, आम्हाला दुःख होते, परंतु वचन आम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून या सर्व परिस्थितीकडे पाहण्यास शिकविते. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. अर्थात प्रभूच्या सर्व लोकांचा, संदेष्टांचा, सेवकांचा, सेविकांचा छळ झालेला आहे सर्व युगामध्ये. देवाचे प्रेम हे निवडीचे प्रेम आहे, इलेक्टिव्ह लव्ह. हे जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने आम्हावर केले आहे. म्हणून त्याने त्या देवाकडे आम्हाला आणले व त्याची ओळख दिली, त्याचा पवित्र आत्मा दिला व देवपुत्र म्हणून आम्हाला स्थापित केले. अर्थात प्रियजनो, तुम्ही हे समजत आहात की ही गोष्ट पुढे घडणार आहे, जी येशू ख्रिस्त योहानाला पात्म नावाच्या बेटावर कळवितो की मंडळी कोणत्या परिस्थितीतून जाणार आहे. याचे सर्व वर्णन भविष्यवाणीद्वारे त्यांना त्या युगातील दूताला पत्र लिहून कळवत आहे. रोमकरस याचा 8 अध्याय 35 वचन म्हणते, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? ख्रिस्ताचं जे आमच्यावर प्रेम आहे मंडळीवर, त्यापासून कोण आम्हाला विभक्त करील असा प्रश्न करण्यात आलेला आहे. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापावयाच्या मेंढरांसारखे आम्हाला गणिले आहे. प्रकटीकरण 2:9 म्हणते, तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. अर्थात प्रभू येशू आपल्या मंडळीत आहे व पित्याच्या भूमिकेत तो आपल्या परिवाराकडे पाहत आहे. कारण तो आपल्या घराचा धनी आहे, पुरविणारा आणि संरक्षकही आहे. त्यांच्या या दारिद्र्यात त्यांच्यावर त्याची नजर आहे. येथे अनेक अप्रशिक्षित ख्रिस्ती लोक अडखळतात. त्यांना प्रश्न पडतो, कसे काय देव त्याच्या लेकरांच्या गरजांकडे पाहून त्यांना का देत नाही? का त्यांना सर्व भौतिक वस्तू देत नसावा? येथे आम्हाला परत देवाच्या प्रेमावर भरोसा करणे आहे, त्याच्या चांगुलपणावर आणि ज्ञानावर. कारण या गोष्टींची गरज आहे. कायम ध्यानात ठेवा प्रभू येशूच्या या शब्दांची. मत्तई 6:31 वचनात प्रभू येशूने म्हटले, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनत चिंता करीत बसू नका. 26 वचन म्हणते, आकाशांतील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाही, ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? 30 वचन म्हणते, कारण हे सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. अर्थात जगांतील सर्व भौतिक गोष्टी खरे पाहता आमच्या जीवनाच्या तातडीच्या गरजा नाहीयेत. व स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की मनुष्यांकडे सर्व भौतिक गोष्टी असणे यात त्याचे जीवन नाहीये. परंतु देवाची ही इच्छा आहे की आम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटावी. बाकीच्या भौतिक गोष्टी तो देव तुम्हाला देईल. अर्थात देवाचे लोक भौतिक संपत्ती मनोवृत्तीचे नसतात, ते ख्रिस्त केंद्रित असतात. ते पृथ्वीवरील नाही तर स्वर्गीय वतनाकडे लक्ष लावतात. ही बाब ही संपूर्ण सत्य आहे की सर्वाधिक ख्रिस्ती लोक हे श्रीमंत नाहीयेत, तर त्यांतील बरेचसे गरीब आहेत. प्रभू येशूच्या दिवसातही तसे होते व आजही तसेच आहे. अर्थात आमची सुरक्षितता ही जगांतील कोणती धनसंपत्ती नसून स्वतः ख्रिस्त येशू आहे. तोच आमची ढाल आणि आमचे मोठे प्रतिफळ आहे. देव पैशाद्वारे काम करीत नसतो, तो पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करीत असतो. पैसा हा असणाऱ्यांसाठी व पैसा नसणाऱ्यांसाठीही पाश असतो. प्रकटीकरण 2:9 पुढे म्हणते, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. लक्षात घ्या, येथे हे लोक जगाच्या संपत्तीच्या मानाने गरीब होते, परंतु पवित्र आत्म्यामध्ये श्रीमंत होते. म्हणूनच प्रभू येशूने म्हटले, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण देवाचे राज्य त्यांचे आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की या ठिकाणी संस्थागत जी शक्तिशाली मंडळी आपल्या संपत्तीमुळे जे दीन लोक होते, जे प्रभूची सेवा करीत होते, त्यांना त्यांनी ढकलून दिले होते. 9 वचनाचा पुढचा भाग म्हणतो, आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. अर्थात वचन म्हणत आहे की ते यहुदी
सैतानाची सभा आहेत. अर्थात या वचनावर आम्हाला विचार करणे आहे, कारण काहीतरी महत्वाची गोष्ट त्यात आम्हाला आढळत आहे. जसा भारतात जन्मलेले स्वतःला भारतीय म्हणतात, तसेच वास्तविक जे यहुदी लोक जन्माने यहुदी आहेत ते स्वतःला यहुदी म्हणवितात. परंतु वचन या ठिकाणी ओळख देत आहे की ते यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात. तर मग हे नक्की कोण आहेत? हे फसलेले लोक आहेत, जे मंडळीचे भाग बनलेले आहेत. संत पौल रोमकरास पत्र 2 अध्यायाच्या 28-29 वचनात म्हणतो, कारण जो बाह्यतकारी यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची बाह्यतकारी सुनता ही सुनता नव्हे, परंतु जो अंतरी यहुदी तो यहुदी होय. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, जे स्वतःला यहुदी म्हणत आहेत, अर्थात ख्रिस्ती, परंतु ते खरी ख्रिस्ती नाहीयेत. म्हणून सैतानाची सभा हे नाव स्वतः प्रभू येशू देतोय. अर्थात सभा हा शब्द मंडळीसाठी वापरला जात नाही, कारण चर्च म्हणजे मंडळी ही बोलावलेले आहेत. येथे सभास्थानाचा किंवा सभा, ज्याला सिनेगॉग म्हटलेला आहे, त्याचा अर्थ आहे एकत्रित झालेले. अर्थात हे चांगले आणि वाईटही असू शकतात, परंतु येथे त्यांना वाईट संबोधले गेले आहे. हे एकत्रित झालेले आहेत, परंतु देवाकडून नाही, तर ते स्वतःहून एकत्रित झालेले आहेत. अर्थात खऱ्या मंडळी विरुद्ध जमा झालेला हा समूह आहे, आणि देव त्यांचा एके दिवशी नाश करणार आहे. हे असे लोक स्वतःला यहुदी म्हणवित आहेत. ते का बरे देवाच्या मंडळीत संमिश्र झाले आहेत? त्याचे कारण हे की ते लबाड आहेत, परंतु त्यामुळे त्यांना हवे ते दावा ते स्वतःविषयी करीतात, व तसेच बोलत राहिल्यामुळे, त्यांनी केलेल्या दाव्यामुळे त्यांना लोकांनी ते तसेच आहे असे स्वीकारलेही. अर्थात असाच आत्मा आजही आम्हाला ख्रिस्ती म्हणविणाऱ्या लोकांत आढळतो. ते दावा करीतात की आम्ही खरी मंडळी आहोत, मूळ मंडळी आहोत, म्हणून तारण फक्त आमच्याच मंडळीत आल्यावर मिळेल. कारण पेत्राला त्याच्या राज्याच्या किल्ल्या मिळाल्याचा दावा ते करीतात. पेत्र हा पहिला पोप असल्याचा दावा ते करीतात, परंतु त्याचा एकही पुरावा या संपूर्ण जगात इतिहासात आढळतही नाही. त्यात काहीही तथ्य नाही. म्हणूनच यांना सैतानाचे सभागृह संबोधलेले आहे, कारण सैतान त्यांचा बाप ठरतो. तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला आहात, आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता, आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सैतानाची ओळख या ठिकाणी आम्हाला दिसते. अर्थात हे देवनिंदा करीत होते, म्हणूनच यांना सैतानाची सभा असे प्रभू येशू स्वतः म्हणतोय. जसा काईनाने हाबेलाचा छळ करून त्याला ठार मारले, कारण तो त्या दुष्टाचा होता, तसेच प्रारंभीच्या या खऱ्या मंडळीत पहिल्या युगापासूनच छळ सुरू झाला, व तो दुसऱ्या युगात अधिकच वाढत गेला. खऱ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ केला, कारण ख्रिस्त विरोधी आत्मा बळावत गेला. या समूहाने फार हळुवारपणे निकलैताच्या कृत्यांना मंडळीत आणले, व मंडळीला त्यांची बाधा होईल अशा प्रकारे उघडपणे निर्विवादपणे वैर निर्माण केली. पॉलिकार्प या सेवकानेही त्यांच्याकडे आर्जव केले की आपण मूळ पेंटिकॉस्टच्या शिक्षणाकडे वळूया, परंतु त्यांनी मांडले नाही. ते देवाच्या वचनाला पाठ करून संस्थागत बनले, म्हणून त्यांना सैतानाची सभा म्हटले आहे. ते देव निंदेने पूर्ण होते, जी निकलैताच्या शिक्षणातून आली होती, म्हणून त्यांना सैतानाची सभा म्हटले गेले. ते थोडक्या अवधीत सैतानाचे धार्मिक साम्राज्य बनले, व तेथे त्यास गादी मिळाली. अर्थात येथे लक्ष द्या, हा ख्रिस्त विरोधी आत्मा काही नवा नाही. याने फक्त मंडळी युगात प्रवेश केला व मंडळीवर सत्ता करू लागला. हा ख्रिस्त विरोधी आत्मा जुन्या करारातही आम्हाला आढळतो. उदाहरणार्थ, इस्रायल लोक मिस्राच्या गुलामगिरीतून निघाल्यानंतर इस्रायलाच्या मंडळीने रानामध्ये काय केले याविषयी आम्ही निर्गम, गणना, अनुवाद या पुस्तकात वाचतो. ते कसे पतन पावले हे सर्व इस्रायल मंडळींतील ख्रिस्त विरोधी आत्म्याची कार्य होती. पुढे जाऊन ते कनान देशात पोहोचल्यावर तेथे फार मोठे पतन झाले. अर्थात अशी पिढी आली की जी देवाला ओळखतच नव्हती. त्यांनी राजा मागितला, देव जो त्यांचा राजा त्याला त्यांनी नाकारले व मानवी नेतृत्व जगाप्रमाणे स्वीकारले. ते देवा पुढे धावले,
स्मुर्ना मंडळी ही मूळ वचनांतून दूर सरली गेली आणि संकरित बनली. अर्थात त्यांनी संस्थेच्या द्वारे येथे संकरण केले, हायब्रिडेशन, आणि देवाची जी सहभागिता होती ती नष्ट केली आणि संपूर्ण मंडळीमध्ये कडवटपणा आणला. हाच स्मुर्ना युगाचा अर्थ आहे. अर्थात कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन पुष्कळ जण मलिन झाले व ती मलिनता फार वाढत गेली. प्रत्येक युगात त्याचे व्रण अनुभवले गेले. अर्थात संकरण म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या जातीचे एकत्रीकरण करणे. तसे केल्यास त्याचा परिणाम मूळ जे होते ते राहणार नाही. जसे हव्वेने सर्प जो पशु त्याचे बीज स्वीकारले तेव्हा एक वेगळेच बीज उत्पन्न झाले, काईन. हा शुद्ध मानव नव्हता, कारण 1 योहान 3:12 म्हणते, काईन हा दुष्टापासून होता, अर्थात सैतानापासून. हाबेल किंवा शेताहून तो पूर्णतः वेगळा होता. म्हणून काईनाने देवाचा द्वेष केला आणि वचन मानले नाही आणि हाबेलाला छळले आणि नीतिमान हाबेलाचा खून केला. त्याने स्वतःला देवाच्या वचनावरती उंच केले. तशीच गोष्ट या स्मुर्ना युगामध्ये घडली. प्रकटीकरणाची जागा शिक्षणाने घेतली, विश्वासाची जागा तर्कवितर्क करण्याने घेतली. देवाचा संकल्प व पवित्र आत्म्याचे नेतृत्व बाजूला फेकून दिले व मंडळी ही संकरित बनली. अशी संकरित मंडळी देवाची शुद्ध मुले कशी काय उपजवू शकते? ती उपजवूच शकत नाही. कारण ज्या बीजामध्ये नवा जन्म मिळण्याचे जीवन आहे तेच काढून टाकण्यात आले. म्हणून सांप्रदायिक मंडळीपासून काय निर्माण होणार? संप्रदायच. बॅप्टिस्ट पासनं बॅप्टिस्ट, मेथोडिस्ट पासनं मेथोडिस्ट, व ती मुले त्या संप्रदायाप्रमाणेच वागणार. कारण त्यांनी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव कधी घेतला नाही व ते घेऊही शकत नाही. फक्त विधीपुरता औपचारिक भक्ती, प्रार्थना, गीते, रूढी, परंपरा, पद्धती सुरू झाल्या. संकरणाविषयी असे बोलले जाते की या जगात सर्वात सुप्रसिद्ध संकरण काय आहे? अनेक युगापासून जे चालत आलेले आहे ते आहे खेचर. हे घोडा आणि गाढव याच्यापासून खेचर बनते. अर्थात हे प्राणी फारच मजेदार प्राणी आहे. या खेचराचे पुनरुत्पादन होऊ शकत नाही, कारण तसे जीवनच त्याच्यात नाही. तरी ते कामाबद्दल बोलते, तरी ते गाढवासारखे व घोड्यासारखे काम करते. परंतु त्याचा स्वभाव पहा, ते फार हट्टी असते, त्याच्यावर भरोसा करू शकत नाही व तो संकरित धर्माचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात अंधकार व सत्य यांचे संकरण करून बनलेला हा संकरित संप्रदाय, पंथ किंवा धर्म, त्यांना मिसळून पहा, वांज संप्रदाय निर्माण होतो. औपचारिक धर्म किंवा त्याला पंथ म्हणा, कारण त्यामध्ये मूळ बीजाचा गुणधर्मच नाही, ते मृत पावलेले आहे. म्हणून ते सत्य बोलू शकत नाही आणि सत्याचे काही पुनरुत्पादन करूही शकत नाही. देव त्यांच्यामध्ये नाहीये, तरी ते एकत्रित होतात व देवाविषयी बोलतात व देवाचे सामर्थ्य पूर्णतः नाकारतात व स्पष्टपणे येशू ख्रिस्ताचे नावही नाकारतात. त्यांना काही आशा नाहीये. कधी तुम्ही संजीवनाविषयी अशा संकरित संस्थागत मंडळीत तुम्ही काही ऐकले आहे काय? कधीच नाही. ते संस्थागत होताच मृत पावतात. जेव्हा मंडळी देवाचे वचन नष्ट करीते, लाथाडते, तेव्हा ती त्या वचनाचा घात व नाश करते. येथे आहे संकरित धर्म किंवा संप्रदाय. वचन सोडल्यामुळे ते काहीही मानतात व स्वीकारतात. अशी मंडळी जिने पवित्र आत्म्याचं व वचनाचे नेतृत्व सोडून दिले, त्या क्षणाला मृत्यूने तिच्यात प्रवेश केला व ती मंडळी आजारी बनली, सामर्थ्यहीन लोकांचा समूह बनली, ज्यांचे हत्यार केवळ वादविवाद आहे. ती आत्म्याद्वारे काहीही पुनरुत्पादन करू शकत नाही, कारण तिचे सर्व कार्यक्रम हे संस्थागत मंडळीवर अवलंबून आहेत, देवाच्या वचनाच्या विश्वासावर आधारित नाहीये. अर्थात मंडळीने विकृती स्वीकारली म्हणून विकृत मुले ती प्रसवणार. जर आम्ही सत्याला लबाडीत बदलले तर काय होईल? उत्तर आहे ख्रिस्त विरोधी देवरहित धार्मिक प्रणालीची विकृती फक्त आढळेल. अशी स्थिती असेल तर देवाकडून न्याय व शेवटी
नरक असेल, कारण त्यांनी खेचर बनलेल्या संप्रदायावर प्रेम केले. प्रकटीकरण 2:10 म्हणते, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. अर्थात या शब्दामध्ये संकटे येणार अशी भविष्यवाणी कळत होती, ज्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नये. कारण तू त्यांचे भय धरू नकोस. मनुष्यांना तू घाबरू नकोस. मी तुझ्या बरोबर आहे. माझी कृपा तुला पुरे आहे. नद्या तुला बुडवणार नाहीत. तू महाविजयी आहेस. 10 पुढचा भाग म्हणतो, पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून कित्येकांस सैतान तुरुंगात टाकणार आहे. कारण हजारो ख्रिस्ती व्यक्तींना ठार मारण्यात आले, सिंहापुढे जिवंत टाकण्यात आले. हे रोमन कॅथलिक चर्चने केले प्रियजन हो. आणि प्रकटीकरण 13 भविष्यवाणीनुसार रोमन कॅथलिक चर्च याची पुनरावृत्ती महासंकटाच्या काळात पुन्हा करणार आहे. हे ध्यानात ठेवा. म्हणून वचन म्हणते, सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे. अर्थात त्यांना कोर्टात खेचणार आहे. त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात डांबविले जाईल आणि तुम्हाला 10 दिवस संकट प्राप्त होईल. हाल अपेष्टात तुमचे जातील. अर्थात या युगामध्ये डिओक्लिएटिन जो अतिशय क्रूर सम्राट, त्याने फार भयानकरित्या देवाच्या संत जनाविरुद्ध कार्य साधली. जर देवाची दया झाली नसती तर सर्वच विश्वासी नाहीसे केले गेले असते. हे 10 दिवस म्हणजे 10 वर्षे आहेत. इसवी सन 302 ते इसवी सन 312 इथपर्यंतचा या काळाला 10 दिवस म्हटलेले आहे. म्हणून येशूने पुढे म्हटले, मरेपर्यंत तू विश्वासू राहा. अर्थात हजारो लाखो लोक ख्रिस्तासाठी हुतात्मे झाले. ते विश्वासात मेले. जसा अंतिपा नावाचा एक विश्वासयुक्त रक्त साक्षी, त्याच्याबरोबर पॉलिकार्प आणि अनेक हुतात्मे झाले. म्हणून वचन म्हणते, मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. वचन म्हणते की ख्रिस्त येशूचा शिष्य समजून जर थंडगार पाणी देईल तर तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. तर मग जे येशूसाठी हुतात्मा झाले त्यांना किती मोठे प्रतिफळ मिळेल. संत पौल म्हणतो की शर्यतीमध्ये जिंकल्याने हा मुकुट मिळतो. अर्थात येथे हा मुकुट जो आहे याला क्राउन ऑफ रॉयल्टी म्हणतात. अर्थात राजकीय मुकुट, ज्याला प्रभू येशूने जीवनाचा मुकुट संबोधलेले आहे. हा एक अविनाशी मुकुट आहे आणि ते हुतात्मा झालेल्यांना तो मिळणार आहे. ज्यांनी आपला स्वतःचा त्याग केला ख्रिस्तासाठी, त्यांना हा जीवनाचा मुकुट मिळणार, असे सत्य अभिवचन प्रभू येशूने या ठिकाणी दिलेले आहे. वचन 11 म्हणते, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. अर्थात येथे आम्ही पाहतो की पवित्र आत्मा सर्व मंडळी युगाशी बोलत आहे. हा संदेश आम्हाला सांत्वन देण्यासाठी आहे, जसा इतर मंडळी युगांतील बंधुजनांना दिला होता. वचन म्हणते, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. अर्थात दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही म्हणजे दुसरा मृत्यू म्हणजे अग्नीचे सरोवर. आम्हाला प्रकटीकरण 20:14 मध्ये ही गोष्ट आढळते. अग्नीचे सरोवर म्हणजेच नरक. नरक हा सार्वकालिक नाहीये प्रियजन हो. त्याची सुरुवात असल्या कारणाने त्याचा अंतही आहे. म्हणून नरक हा अनंत असू शकत नाही. अनंत हा शब्द फक्त या विश्वात देवालाच वापरला जातो व त्याच्याद्वारे जन्माला आलेले देवपुत्र ज्यांना अनंत जीवन लाभलेले आहे त्यांनाच अनंत हा शब्द वापरला जातो. अनंत म्हणजे इटर्नल आणि एव्हरलास्टिंग, ज्याला सार्वकालिक म्हटलेले आहे. या दोघांमध्ये फरक आहे. एव्हरलास्टिंग म्हणजे काही काळापुरता. म्हणूनच प्रभू येशूने मत्ते 25 मध्ये म्हटले, मत्ते 25 याच्या 41 वचनात, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. अर्थात हा सार्वकालिक म्हणजे इटर्नल नाही, तर काही काळापुरता ते त्यामध्ये जळतील आणि मग त्यांचं अस्तित्व पूर्णतः नष्ट केलं जाईल. म्हणून वचन म्हणते की विजय मिळविणाऱ्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. अर्थात हे ख्रिस्ताचे लोक आहेत त्या युगांतील, स्मुर्ना युगांतील. प्रियजन हो, स्मुर्ना युगाचा संदेश आपल्या पुढे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो.
आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.